नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. आणि आज आपण जरा वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. कारण आपण गृहिणींना काम करत असताना नकळत का होत नाही, पण नसते आपल्या मनामध्ये चलबिचल चालू असते विचारांची. आणि मग खूपदा आपण विचार करतो की आपल्याशी हे असं का वागलेत किंवा आपल्याच बाबतीत असं का घडलं या गोष्टीचा. तर कधीकधी ना आपल्या आयुष्यात अशी माणसं येतात जी आपल्याशी चुकीचं वागतात, आपला अपमान करतात, आपल्याला कमी लेखतात किंवा आपल्या भावनांची किंमतच ठेवत नाही. आणि मग आपण काय करतो तर त्यांनी मला असं का केलं, माझ्याशीच असं का वागलं झालं किंवा मी त्यांचं काय बिघडवलं, अशा अनेक प्रश्नांचा विचार करत राहतो. आणि नकळत का होत नाही, पण स्वतःला त्रास देत राहतो. पण यापुढे कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ना, आपण यापुढे कसं वागलं पाहिजे याचा विचार करा. कारण खरंच दुसऱ्याचं वागणं तर आपल्या हातात नक्कीच नसतं. कारण आपण अशा वागण्याला उत्तर द्यायचं हे नक्कीच आपल्या हातात असतं. आणि कधीकधी आयुष्यात काही लोक ना धडा शिकवण्यासाठीच आलेले असतात. काही लोक आपल्याला मजबूत बनवतात, तर काही लोक आपल्याला हे शिकून जातात की स्वतःची किंमत दुसऱ्याच्या वागण्यावर तर अजिबात ठरवायची नसते. कारण त्याऐवजी ना स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा थोडं चांगलं आयुष्य जगण्यासाठी काय करू शकते. जसं की तुमच्या ध्येयावर लक्ष द्या, तुमच्या कुटुंबावर लक्ष द्या, तुमच्या स्वप्नासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी पुढे चला. कारण आपला वेळ खूप मौल्यवान आहे. तो अशा लोकांच्या विचारामध्ये तर अजिबात वायू घालू नका ज्यांना तुमच्या भावनांची किंमतच नाही. आणि लक्षात ठेवा, जे झालं ते बदलता येत नाही, पण यापुढे काय होणार हे घडवण्याची ताकद आपल्या हातात आहे. म्हणून भूतकाळाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. मन मजबूत करा आणि आपल्या आयुष्याच्या पुढच्या पानाकडे चला. कारण कदाचित तुमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय अजून लिहायचा बाकी आहे. जर हा विचार मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.